तर सर्वांना राम राम. आज आपल्याला करायचं आहे तुरीले ड्रिंचिंग. त्यासाठी मी आणला आहे तुरीले ड्रिंचिंग करायचं आहे. पहिलं तर बूस्टर कंपनीचा आणला आहे ट्रायको बूस्ट प्लस NPK-DX. तर हे देणार आहे ड्रिंचिंगमध्ये. आणि आपल्या सोयाबीन जी निघाली नाही आहे ते मागं दिसत आहे, म्हणजे टोकन चालू आहे. आता इकडली झाली तिकडली झाली, आता इकडं लागल्या बाया. तर थोडीशी नुपर गेली सोयाबीन, तर थोडीशीच राहिली आहे याच्यात. ही घरची मागच्या वर्षीची खुली सोयाबीन होती. आता आपण हेच टोकन करणार आहे. याला औषध वगैरे लावून घेतो. आणि मागच्या वर्षी सोयाबीन कशी होती. हे मागच्या वर्षी 4,000 3,500-4,000 रन विका लागली ना. आता याचा भाव आहे 7,000 रुपये. पहा कशी क्वालिटी आहे. आपल्याला नाही ठेवता येत इतके दिवस. आता इले औषध लावून घेतो, म्हणजे बाया येते ना ते त्याच्या कामी लागून जाते ना. आम्ही गुनू आहे आणि मी आहे, आम्ही ड्रिंचिंग करणं चालू करतो. सोना या व्हेरायटीला आपण ड्रिंचिंग करणार आहे. कारण की इकडं जास्त नाही, 3-4 एकर आहे, ते होऊन जाते. मग इकडं करता येते. पण इकडल्या तुरी थोड्याशा उपडा लागते झाडं, कारण की जास्त हे आले आहे. का मागच्या वर्षी तुरी होते तिथं, त्याच्यामुळे काही विरळ करावं लागणार आहे. जमिनीत असलेले दाणे उगवून आले होते. मी उभा इथं इनोव्हेटच्या महादेवच्या प्लॉटमध्ये. हे किती बेकार निघाला आहे सोयाबीन. त्याची जर्मिनेशन मी टेस्ट केली होती, पण तेव्हाच जर्मिनेशन दाखवली होती. पण जेव्हा जमिनीत टाकलं तर हे निघालं नाही जमिनीच्या वर चांगल्या प्रकारे. खूप बेकार असं तिसरा नंबर दिला मी याला. पहिला नंबर दिला ॲग्रेसच्या 95. खूप चांगली त्याची जर्मिनेशन झाली आहे. तरी काही काही जागी सुटला आहे, तर ती आम्ही डोबन करत आहे. तर पण ते चांगलं निघालं आहे. आणि हुतू सेकंड नंबर. दुसऱ्या नंबरवर हे इनोव्हेटची महादेव. खूप बकवास, 1 नंबरची बकवास व्हेरायटी आहे. नाव देवाचं दिलं आहे महादेव, पण निघाली नाही. इथं तर काहीच नाही निघाली या जागी. कुठं कुठं काहीच नाही निघाली आहे. काहीच नाही निघाली. काल पण हा अर्धाच राहिला होता व्हिडिओ. हा दुसरा दिवस. आता आमची ड्रिंचिंग करणं चालू आहे. इकडला प्लॉट झाला हा 6-111चा. आणि आता इथं सोनाचा प्लॉट ड्रिंचिंग करणं चालू आहे. याच्यात आपण ट्रायकोडर्मा प्लस NPK घेतला आहे. 12 पंपाचा अर्धा किलोचं पॅक राहते, तर 12 पंप केले आहे. आणि आता हा आमचा शेवटचा पंप चालू आहे. तर एक काम करता करता ब्लॉग बनवणं लई कठीण, म्हणजे आठवणही येत नाही कधी कधी. तर तसाच राहून जातं. काल जे बनवलेल्या क्लिपा ह्याच्यात ॲड राहील सर्व स्टार्टिंग देईन. हे शेवटच्या क्लिपा म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या क्लिपा आहे. आता भरणं चालू आहे. आणि ड्रिंचिंग तुरीले असे ड्रममध्ये करायचे औषध. बरे कुठाला तर डिकम्पोस्ट करायचं आहे. डिकम्पोस्ट काय याच्यावर फवारता येईल लवकर लवकर, तसं खतामध्ये रूपांतर झालं पाहिजे. बघा त्यासाठी पाणी तर मारतच आहे याच्यावर आम्ही. हे बघा या प्रकारे द्यायचं आहे. जास्त वेळ थांबायचं नाही एका झाडाजवळ. 1-2 झाडं सुटले तर चालते, काही होत नाही.